4 दिवस सासूचे भाग 2। घरात एक विचित्र तणाव पसरला होता। उद्या नातेवाईक येणार आहेत आणि अंतिम निर्णय होईल। सुनीताताईंचे शब्द आर्याच्या मनात सतत घुमत होते। रात्र झाली पण आर्याच्या डोळ्यांना झोप नव्हती। भीती की आत्मविश्वास? आर्या खिडकीत उभी होती। बाहेर अंधार आणि आत तिच्या मनात वादळ। मी खरंच इतके कमी आहे का? की फक्त मला स्वीकारलं जात नाहीये? तेवढ्यात रोहन मागून आला। आर्या, ती वळली। तिच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती। मला भीती वाटते रोहन, उद्या काय होईल? रोहन तिच्या जवळ आला। हलकेच तिचा हात हातात घेत म्हणाला, काहीही झालं तरी मी तुझ्या सोबत आहे। आर्याने त्याच्या डोळ्यात पाहिलं। पहिल्यांदाच तिला त्या शब्दांवर पूर्ण विश्वास वाटला। मोठा दिवस, कसोटीचा क्षण। दुसऱ्या दिवशी सकाळी घरात गडबड सुरू झाली। नातेवाईक येणार होते। काकू, मामा, आत्या सगळे। आर्या लवकर उठली। आज तिने स्वतःला पूर्णपणे सिद्ध करायचं ठरवलं। स्वयंपाकघरात ती एकटीच धावत होती। पोळी, भाजी, गोड पदार्थ, चहा सगळं एकदम परफेक्ट करण्याचा प्रयत्न। सासूची नवी चाल। सुनीताताई शांतपणे सगळं पाहत होत्या, पण त्यांच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच चालू होतं। त्या नेहाला हळूच म्हणाल्या, आज खरी परीक्षा आहे, बघूया किती टिकते ते। नेहा हलकसं हसली। पाहुण्यांची एंट्री। थोड्या वेळात नातेवाईक आले। अरे वा, नवीन सून कुठे आहे? एक काकू उत्साहाने म्हणाली। आर्या नम्रपणे पुढे आली। सगळ्यांना नमस्कार केला। सगळे तिच्याकडे बारकाईने पाहत होते, जणू ती एखाद्या स्पर्धेत उभी आहे। अनपेक्षित कसोटी। सगळे बसले असताना सुनीताताईंनी अचानक सांगितलं, आर्या, जरा बाहेर ये, सगळ्यांसमोर तुझं काम बघायचं आहे। आर्याचं हृदय जोरात धडधडलं। काय करायचं आहे आई? आता इथेच सगळ्यांसमोर पोळ्या बनव आणि गोड पदार्थही। घरात कुजबूज सुरू झाली। अरे, इतकं सगळ्यांसमोर? खूप कठीण आहे। तणावाची पराकाष्ठा। आर्या स्वयंपाकघरात उभी होती। सगळ्यांच्या नजरा तिच्यावर। तिचे हात थरथरत होते, पण तिने डोळे बंद केले आणि स्वतःला सावरलं। मी करू शकते। ती पोळ्या लाटू लागली। पहिली पोळी थोडी वाकडी झाली। नेहा हसली, पण दुसरी, तिसरी हळूहळू परफेक्ट होत गेल्या। गोड पदार्थही तिने छान तयार केला। सगळ्यांसमोर निकाल। सगळे जेवायला बसले। काकूंनी एक घास घेतला आणि म्हणाल्या, खूप छान आहे, सुनबाई छान स्वयंपाक करते। आर्याच्या चेहऱ्यावर आशेचं हसू उमटलं, पण तेवढ्यात सुनीताताई म्हणाल्या, हे सगळं एका दिवसासाठी असतं, रोज असं टिकवता येतं का? ते महत्त्वाचं। पुन्हा एकदा वातावरण बदललं। आर्याचा मोठा निर्णय। आर्या उठली। तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती, तर आत्मविश्वास होता। आई, मी काही सांगू का? सगळे शांत झाले। मी परफेक्ट नाही आणि कदाचित कधीच होणार नाही, पण मी या घरासाठी मनापासून प्रयत्न करते। ती पुढे म्हणाली, जर मला स्वीकारायचं असेल तर माझ्या चुकांसह स्वीकारा, आणि जर नाही तर मला रोज असं तोडू नका। घरात एकदम शांतता पसरली। सगळ्यांना धक्का बसला। नातेवाईक एकमेकांकडे पाहू लागले। माधव काका अभिमानाने हसत होते। रोहन तिच्या बाजूला उभा होता। आई, हा निर्णय फक्त तुझा नाही, आमचाही आहे, तो ठामपणे म्हणाला। शेवटचा ट्विस्ट। सुनीताताई काही क्षण शांत राहिल्या। मग त्यांनी हळूच एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाल्या, ठीक आहे, मग ऐका सगळे। सगळ्यांचं लक्ष त्यांच्याकडे गेलं। उद्या चौथा आणि शेवटचा दिवस आहे आणि त्याच दिवशीच मी अंतिम निर्णय जाहीर करेन। आर्याचं मन पुन्हा धडधडू लागलं। उद्या सगळं ठरणार। शेवटच्या दिवशी काय होणार? सासूचा अंतिम निर्णय काय असेल आणि आर्याचं आयुष्य कोणत्या वळणावर जाईल? फायनल टेस्ट, फायनल डिसिजन। पहाटेचा गजर वाजला। आज चौथा दिवस, सगळं ठरणार होतं। आर्या शांतपणे उठली। कालच्या शब्दांनी तिच्या मनात भीती नव्हती। आज तिच्या चेहऱ्यावर फक्त निर्धार होता। आज काहीही झालं, मी स्वतःला सिद्ध करणार नाही, मी स्वतःला दाखवणार आहे, ती स्वतःशीच म्हणाली। शेवटची सुरुवात। आर्या नेहमीप्रमाणे कामाला लागली, पण आज तिच्या कामात घाई नव्हती, ताण नव्हता। ती हळूहळू मनापासून सगळं करत होती। देवाची पूजा, स्वयंपाक, घराची आवराआवर। माधव काका दुरून सगळं पाहत होते। आज ही मुलगी वेगळी दिसते, त्यांनी मनात म्हटलं। सासूची शांत नजर। सुनीताताई आज काही बोलत नव्हत्या, ना टोमणे ना टीका। त्या फक्त शांतपणे आर्याकडे पाहत होत्या, जणू काहीतरी निरीक्षण करत होत्या।
आर्याला ते जाणवत होतं, पण ती काही बोलली नाही. नात्यांची खरी परीक्षा. दुपारी अचानक एक प्रसंग घडला. नेहान मुद्दामच पाण्याचा ग्लास खाली पाडते. अरे सगळं ओलं झालं, आर्या साफ कर लवकर, ती खोटं नाराज होऊन म्हणाली. आर्या तिच्याकडे पाहते, तिला सगळं समजतं, पण ती शांतपणे खाली बसते आणि साफ करू लागते. तेवढ्यात माधव काका म्हणतात, नेहा तूच पाडलंस, मग तू का साफ नाही करत? नेहा गप्प बसते. आर्या हळूच म्हणते, ठीक आहे बाबा, घर आपलं आहे ना, कोण साफ करतो याने फरक पडत नाही. सुनीताताईंनी हे सगळं पाहिलं. त्यांच्या चेहऱ्यावर हलकासा बदल दिसला, प्रेमाची छोटी झलक. संध्याकाळी आर्या थोडी थकली होती. रोहन तिच्यासाठी चहा घेऊन आला. आज तू काही वेगळीच दिसतीयस, तो हसत म्हणाला. आर्या हलकसं हसली, कारण आज मी कुणाला इम्प्रेस करायचा प्रयत्न करत नाही, फक्त स्वतःसारखी वागते. रोहन तिच्याकडे पाहतच राहिला. त्याच्या डोळ्यात प्रेम स्पष्ट दिसत होतं. अंतिम क्षण. रात्री सगळे हॉलमध्ये जमले. नातेवाईकही आले होते. सगळ्यांना अंतिम निर्णय ऐकवायचा होता. आर्याचं हृदय जोरात धडधडत होतं. रोहन तिच्या बाजूला उभा होता. सुनीताताईंचा निर्णय. सुनीताताईंनी हळूहळू बोलायला सुरुवात केली. 4 दिवस झाले. मी आर्याला पाहिलं, समजून घेतलं. सगळे शांत. पहिल्या दिवशी मला वाटलं ही मुलगी आपल्या घरासाठी योग्य नाही. आर्याचा श्वास अडकला. दुसऱ्या दिवशी वाटलं ही फक्त प्रयत्न करते. तिसऱ्या दिवशी तिने स्वतःसाठी आवाज उठवला आणि आज त्या थांबल्या. सगळ्यांचा श्वास रोखला गेला. अनपेक्षित वळण. आज मला कळलं ही मुलगी फक्त सून नाही तर या घराचा आधार बनू शकते. आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. रोहनने तिचा हात घट्ट पकडला. सासूचं मन उघडलं. सुनीताताई पुढे म्हणाल्या, मी ही परीक्षा घेतली कारण मला परफेक्ट सून नको होती. मला अशी सून हवी होती जी कठीण परिस्थितीतही घर सांभाळेल, तुटणार नाही. त्या आर्याजवळ आल्या. पहिल्यांदाच त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवला. आर्या, तू ती आहेस. आर्या थरथरली. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. भावनांचा पूर. आर्या लगेच त्यांच्या पायावर वाकली. आई, मला फक्त तुमचं प्रेम हवं होतं. सुनीताताईंनी तिला उठवले आणि मिठी मारली. आता मिळेल, पण लक्षात ठेव, घर सांभाळणं सोपं नसतं. प्रेमाची खरी सुरुवात. रोहन हसत म्हणाला, फायनली माझ्या दोघी आवडत्या स्त्रिया एकत्र आल्या. सगळे हसले. घरातलं वातावरण पूर्णपणे बदललं होतं. पण एक छोटा ट्विस्ट. सगळं ठीक झालं असं वाटत असतानाच नेहा हलकसं हसली आणि म्हणाली, ठीक आहे, पण आता पुढची परीक्षा माझ्याकडून असेल. वहिनी. सगळे पुन्हा हसले. पण आर्या तिच्याकडे पाहून आत्मविश्वासाने म्हणाली, तयार आहे मी कोणत्याही परीक्षेसाठी. नेहाची नवी परीक्षा काय असेल आणि या घरात अजून कोणते नवे वादळ येणार? नात्यांचा नवा अध्याय. नव्या नात्यांची नवी परीक्षा. घरात आता वातावरण बदललं होतं. कालपर्यंत टोमणे ऐकणारी आर्या आज सासूच्या मिठीत सामावलेली होती. पण ही शांतता फार काळ टिकणार नव्हती. सकाळची नवी सुरुवात. आर्या स्वयंपाकघरात काम करत होती. सुनीता ताई स्वतः तिच्यासोबत उभ्या होत्या. आज पोळ्या छान झाल्यात. ताईंनी हलकसं कौतुक केलं. आर्या थोडी हसली. हेच ते शब्द होते जे ती 4 दिवसांपासून ऐकायची वाट पाहत होती. पण तेवढ्यात नेहाचा पहिला डाव. नेहाने मोठ्याने म्हणाली, वा, आता तर आईला सूनच जास्त आवडते वाटतं. मी तर बाहेरची झाले. तिच्या आवाजात हसू होतं, पण टोमणा स्पष्ट होता. सुनीताताईंनी थोडं दुर्लक्ष केलं, पण आर्याला जाणवलं ही सुरुवात आहे. नवी परीक्षा जाहीर. दुपारी सगळे हॉलमध्ये बसले होते. नेहा अचानक म्हणाली, आई, आता तुमची परीक्षा संपली, पण माझी अजून बाकी आहे. सगळे तिच्याकडे पाहू लागले. मी बघणार आहे वहिनी खरंच या घरात टिकणार का? आर्या शांतपणे तिच्याकडे पाहत होती. कसली परीक्षा? रोहनने विचारलं. नेहा हसली. सोप्पं आहे. उद्या आपल्या घरात एक छोटा फंक्शन ठेवूया. सगळी तयारी वहिनी करणार. नवा तणाव. नेहा, पुन्हा तेच? रोहन चिडला. अरे, आता तर आईने अप्रूव्ह केलंय ना, मग प्रॉब्लेम काय? नेहा म्हणाली. सुनीताताई थोडा विचार करून म्हणाल्या, ठीक आहे, पण यावेळी आर्या एकटी नाही, आपण सगळे मदत करू. नेहा लगेच म्हणाली, नाही आई, मग कसली परीक्षा? तिने एकटीनेच करू द्या. घरात पुन्हा तणाव वाढला. आर्याचा आत्मविश्वास. सगळे तिच्याकडे पाहत होते. आर्या काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, ठीक आहे नेहा, मी करते सगळी तयारी. रोहन आश्चर्याने म्हणाला,
आर्या, तू शुअर आहेस? ती हसली. हो, आता मला भीती नाही, कारण मी स्वतःवर विश्वास ठेवते. तयारीची धावपळ. दुसऱ्या दिवशी घरात पुन्हा गडबड सुरू झाली. आर्या एकटीच सगळं सांभाळत होती. सजावट, स्वयंपाक, पाहुण्यांची यादी, सगळं प्लॅनिंग. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण आत्मविश्वासही होता. माधव काका मदत करायला आले, पण ती म्हणाली, बाबा, ही माझी परीक्षा आहे, मला स्वतः करू द्या. नेहाची गुप्त चाल. पण नेहा शांत बसणाऱ्यांपैकी नव्हती. ती हळूच किचनमध्ये गेली आणि काहीतरी बदल केला. गोड पदार्थात साखरेऐवजी मीठ टाकलं. ती हसली. आता बघते किती परफेक्ट आहे ते. फंक्शनची सुरुवात. संध्याकाळी पाहुणे आले. सगळं छान सजवलं होतं. सगळे इम्प्रेस झाले. वा, सगळं खूप छान सुंदर आहे. एक काकू म्हणाली. आर्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होतं. मध्येच मोठा धक्का. जेवण सुरू झालं. एक पाहुणा गोड पदार्थ खातो आणि लगेच चेहरा बदलतो. अरे, हे काय? गोडाऐवजी खारट लागतोय. सगळे थबकले. आर्या घाबरली. काय? असं कसं? सुनीताताई गंभीर झाल्या. आर्या, हे काय केलं? सत्य की गैरसमज? आर्याच्या डोळ्यात अश्रू आले. आई, मी काहीच चुकीचं केलं नाही. नेहा मागून हसत होती, पण कोणी ते पाहिलं नाही. रोहन पुढे आला. थांबा, काहीतरी गडबड आहे. शेवटचा ट्विस्ट. तेवढ्यात माधव काका म्हणाले, मी सगळं पाहिलंय. सगळे त्यांच्या दिशेने वळले. नेहाचा चेहरा फिकट पडला. नेहा, तू काय केलंस? नेहाचं खरं रूप सगळ्यांसमोर येणार का? आर्याचं नाव वाचेल का? आणि या नात्यात पुन्हा वादळ येणार का? सत्याचा स्फोट. हॉलमध्ये एकदम शांतता पसरली होती. पाहुण्यांच्या हातातल्या वाट्या हवेतच थांबल्या. हे काय झालंय? एक काकू कुजबुजल्या. आर्या थरथरत उभी होती. डोळ्यात अश्रू. आणि मागे उभी राहून नेहा हलकसं स्मित करत होती. माधव काकांचा बॉम्ब. माधव काका पुढे आले. मी सगळं पाहिलंय. सगळे थबकले. सुनीताताई गंभीर आवाजात म्हणाल्या, काय म्हणताय तुम्ही? माधव काका थेट नेहाकडे बोट दाखवत म्हणाले, गोड पदार्थात मीठ टाकणारी आर्या नाही, नेहा आहे. नेहाचा चेहरा उतरला. काय? सगळ्यांनी एकदम आवाज केला. नेहा घाबरली, पण लगेच सावरत म्हणाली, बाबा, तुम्ही काय बोलताय? मी असं का करेन? तिच्या आवाजात खोटं आश्चर्य होतं. टोमण्यांचा पाऊस. एक आत्या लगेच म्हणाली, अगं, स्वतःचं घर आहे आणि स्वतःच गडबड करतेस, मग वहिनीला दोष. दुसरी काकू चिडून म्हणाली, आजकालच्या मुलींना जळफळाट फक्त जास्त. नेहाच्या चेहऱ्यावर राग दिसू लागला. सुनीताताईंचा संताप. नेहा, सुनीताताई ओरडल्या, हे खरं आहे का? नेहा काही क्षण गप्प राहिली. सगळ्यांच्या नजरा तिच्यावर होत्या आणि मग अचानक ती ओरडली, हो, केलं मी. सगळे थक्क. नेहाचा स्फोट. हो, केलं मी, कारण मला बघवत नव्हतं. 4 दिवसातच सगळ्यांची लाडकी झाली ही. ती आर्याकडे बोट दाखवत म्हणाली, कालपर्यंत आई माझ्या मागे फिरायची आणि आता फक्त आर्या आर्या. तिच्या डोळ्यात मत्सर दिसत होता. आर्याचा शांत वार. आर्या पुढे आली. तिच्या आवाजात राग नव्हता, पण ठामपणा होता. नेहा, मला तुझं काहीही घेऊन जायचं नाही. मला फक्त या घरात माझं स्थान हवं आहे. ती पुढे म्हणाली, तू माझी स्पर्धक नाहीस, तू माझी बहीण आहेस. सगळे गप्प. रोहनचा राग. रोहन संतापला. नेहा, हे काय आहे? इतकं खाली जाशील असं वाटलं नव्हतं. नेहा डोळ्यात पाणी आणून म्हणाली, तुला काय कळणार? तू तर आता तिच्याच बाजूने आहेस. सासूचा निर्णय. सुनीताताई काही क्षण शांत राहिल्या. मग त्यांनी ठाम आवाजात सांगितलं, नेहा, तू खूप मोठी चूक केली आहेस. सगळे लक्ष देऊन ऐकत होते. पण ही चूक तुझ्या मत्सरातून झाली आहे आणि त्याचं कारणही मला कळतं. नेहा थोडी गोंधळली. अनपेक्षित वळण. सुनीताताई पुढे म्हणाल्या, मी खरंच आर्याकडे जास्त लक्ष दिलं, पण याचा अर्थ तू कमी झालीस असं नाही. त्या नेहाजवळ गेल्या. तू माझी मुलगी आहेस आणि आर्या माझी सून. दोघीही माझ्यासाठी सारख्याच आहात. नेहाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. भावनांचा क्लायमॅक्स. नेहा हळूच म्हणाली, सॉरी आई, सॉरी वहिनी. ती आर्याजवळ आली. माझ्याकडून चूक झाली, मला माफ करशील? आर्या हसली. डोळ्यात पाणी होतं. घरात राहायचं असेल तर माफी नाही, प्रेम हवं. ती तिला मिठी मारते. सगळे टाळ्या वाजवतात, पण ड्रामा अजून बाकी आहे. सगळं ठीक झालं असं वाटत असतानाच दरवाजावर अचानक कुणीतरी येतं. नमस्कार, मी रोहनची एक्स पूजा. सगळे थक्क. आर्याचा चेहरा फिकट पडतो. रोहन गोंधळतो
आणि सुनीताताईंच्या चेहऱ्यावर पुन्हा तीच कडक नजर परत येते. पुढील भागात पूजा का आली आहे, तिचं आणि रोहनचं नातं पुन्हा उफाळून येणार का आणि आर्याच्या आयुष्यात नवं वादळ कसं येणार हे पाहू पुढच्या भागामध्ये. कथा वाचल्याबद्दल ऐकल्याबद्दल धन्यवाद. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.